हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर अधिक मास सुरू झाला आहे, आता धोंडे खाऊन झाले, पण आता अशात आहे की आईची ओटी भरली जाते. त्याच्यामुळे आज मी तिला बोलवलं आहे. आजपर्यंत म्हणजे मी तिला एकदा म्हणलंही होतं तर ती म्हणली नाही नको. जेव्हा ती ह्याच्यावरून आली होती ना वाराणसीहून, तेव्हा पण एक पूजा होती ती, तेव्हा मी तिला साडी घेतली होती. सो आपल्या आयांचं असं असतं ना की नाही 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 आत्ताच घेतलं आहे, तू काय करायचं एवढं असं. सो तिचं तसं चाललं होतं, पण म्हणलं जाऊ द्या, 3 वर्षातून एकदा तर करायचं नाही, एवढा काय विचार करायचा त्या गोष्टीचा. सो म्हणलं करूया. आणि आज मी तिला संध्याकाळी बोलवलं आहे. सो मला आता सगळं आवरायचं म्हणजे मी साडी आणलेली नाही आहे आणखीन. सो मला साडी आणायला पण जायचं आहे. आणखीन दुपारचं जेवण झालेलं नाही आहे, जेवण करायचं आहे. आणि आता पुरण घालावं म्हणलं होतं मी, पण तिनं काल येणार होती माझ्याकडं, पण आम्ही बाहेर गेल्यामुळे ती आली नाही. तर तेव्हा ती म्हणली की मी पुरण घातलं होतं काल, मग तुझ्याकडं नाही आले म्हणून मग थोड्या पोळ्या राहिला असं तिनं म्हणलं. तर आता पुरण पण मला वाटायला की नको घालायचं. सो तिला पण आवडते, सो बिर्याणी करेल मे बी, बघते ती काय म्हणते ती, त्याच्यावर डिपेंड आहे. सो चला आता कसं कसं काय काय होतं मी तुमच्याकडं शेअर करत राहील. असं नाही जीभ का दाखवायची का? कसल्या कलरची झाली तुझी जीभ? ऑरेंज कलर कुठून आला? ब्ल्यू कलर, व्हाईट कलर म्हणायली का ती? व्हाईट कलर त्यात व्हाईट दिसायला लागलाय. नाही खरंच व्हाईट आहे. आज जांभळे जास्त जांभळे नव्हते, जांभळे झाले नाही. कालचे जांभळे जास्त जांभळे होते म्हणून झालं ते ब्ल्यू कलर. कुठं लक्ष आहे? एक्सक्यूज मी, शून्यात गेलेली आहे सावी. जेवण करताना शून्यात चाललोय. चाललंय म्हणजे एकाग्र होती, एका जागेवर एकाग्र होणं म्हणजे शून्यात जाणं. समजलं का खरुताई? हे बघा, मम्मीला पण कामाला लावलेलं आहे मी. आमच्या इथं जी बिर्याणी खायला येईन ती कटिंग करते. गेल्या वेळेस आमू करीत होती. आणि इथं माझी तयारी चालू आहे. ह्याच्यात भात करायला ठेवला आहे आणि ह्याच्यात मी आता चिकन टाकणार आहे. मॅरिनेशन जे काही मी केलं होतं. ओ मॅन, हे उचलत नाही का हाताने? काय चालू आहे? कोशिंबीर करती, कोशिंबीर. बिर्याणीला दम बसतोय, आता अर्धा तास तरी लागेल ह्याला. आणि हिला मी म्हणलं होतं काही काम नाही, मी बिर्याणी करायला सुद्धा सुरू केलं होतं ही यायच्या आधी, कारण ही काम करत बसती म्हणून. पण बघा, शेंगदाणे होते ते फोडलेत आणि आता ते भाजायला घेतलेत. म्हणजे बसूच वाटत नाही का? सॉरी, शेंगा मी घेऊन जा म्हणलं होतं. हा, सानुडे आवाज कमी कर ना. हे बघा, त्यांचा एक राऊंड झालाय चिकन खायचा. हे बघा कसं बुमचिक ह्या एक खाऊन बसल्यात वर. कारण आम्हाला चिकन एकदाच जात नाही, नीट खावा. मी ती साडी दाखवणार आहे तिची, की मी काल बाळू ह्याच्यात गेले होते. सो त्यांच्या आईने दिली आहे, असं बघू तिच्या रिॲक्शन्स. मस्त अशी सुंदर आहे. मम्मा हो साडी तिकडं चल की, इथं अंदर दिसायचं नाही. कुठं कलर हे बघ. नाही, बाळू बहीण दिलेली काल. मस्त आहे. टाक बरं अंगावर. म्हणजे मी दाखवलेलीच नाही ना कॅमेऱ्यात आणखीन, म्हणून म्हणाले. एकदम सॉफ्ट सूत आहे आणि तसलं चमचम नाही ते. ही पिशवी खाली टाक, दिसा नाही. तुला पण छान दिसते, तुझीच आहे. खरंच तुझीच आहे. हाय हाय किती वेळेस. आता कॅमेरे चालू आहे म्हणून एवढं लाऊड रिॲक्शन आलेलं नाही, नाहीतर काय असलं साडी कशाला असं आहे ना. साडी घेतली ती मला. हा मग काय होतंय? साडी
3 वर्षातून एकदाच येतंय त्याला काय मम्मा. आवडली का सांग. मी ह्यांना म्हणलं की अशी असं साडी घेते. आधी मला म्हणतात अगं साड्या विकत नाही म्हणून काढलेलं असतंय ते. म्हणलं अहो दीदीनं बी घेतली ताईला मग घ्यावंच लागन. म्हणलं घेते कमीतली. तू आईला कमीतली घे मग असं आणू तर तुला 500चीच घेऊन येईन. आणि मी अशी एकदम हळू बोलत होती. मला म्हणते तसं का किविल म्हणून बोलायला लागली काय की मलाच असं गुन्हेगार असल्यासारखं वाटायला लागलंय. कशी कितीची घ्यायची ती घे फक्त चांगली घे असं म्हणले ते मला. बाई किती खाली टाकलीस का मम्मा. हे बघा किती छान आहे ह्याचं सूट. ठेवायचं पडतात इथंच ठेवा. सवय आहे त्याच्यात माझ्या एक बघ नुसती फिरत बसत. तेव्हा एकदा नव्हते मी 9 वाजेपर्यंत फिरत बसले. फिरत बसले आता. पाया पडणार. पिल्लू तू छोटी आहे मम्मा नसते का पडायचं. नाही पडत. नाही पडणार मी. वाकायला म्हणलं. अगं पिल्ल्या मी माझ्या मम्मीच्या पाया पडले काय मग तू तुझ्या मम्मीच्या पाया पडायचं असते. मम्मीचे पड पाय. खुश राहा खुश मोठे मोठे व्हा. चला उठा आता. हे बघा छान दिसते मम्मा. तुला आवडली ना. छान दिसते कलर पण माझ्याकडे. आईला खूप असतं असं की माझ्यावर कोणता कलर चांगला दिसत नाही लवकर. आणि तिला जेव्हा साडी घ्यायला जातो इतकी कन्फ्यूज असते त्याच्यामुळे मी तिला कधीच साडी घ्यायला सोबत नेत नाही.
वगैरे झालं आहे आत्ताच आणि दुकानातले सगळे पण जेवायला होते, त्याच्यामुळे एवढी मोठी बिर्याणी केली होती मी. आणि आईला पण साडी खूप आवडली. चला, मम्मा पण खूप खुश झाली. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.